हारलेल्या किंवा पराभूत माणसाने जर ईव्हीएम वरती संशय घेतला तर काही हरकत नाही, परंतु निवडून आलेल्या माणसाने जर ईव्हीएम वरती संशय घेतला तर नक्कीच मनाला वेदना होतात. आणि आपण ईव्हीएम वर बोलावं. जेव्हा वायनाडमध्ये तुमच्या ज्या ताई आहेत, प्रियंका ताई, तेव्हा जेव्हा प्रचंड आणि थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतात, तिथे ईव्हीएम खतरे में येत नाही का हो? हा, अशाच वेळी ईव्हीएम खतरे में का येतं जेव्हा तुमच्या सीट्स पडतात. झारखंड राज्यामध्ये आली ना सत्ता तुमची, म्हणजे तुमची नाही, ते झारखंड मुक्ती मोर्चा आणि ते सोरेन साहेब आहेत त्यांचं ते एकत्र कोअलेशनचं गव्हर्नमेंट. आणि आपली आता एवढी क्षमता आणि लायकी राहिलेली आहे काँग्रेसची की कुठल्या राज्यात स्वबळावरती सत्ता निवडून येईल. हरियाणाचं पानिपत झालं, मान्य करावं लागेल. महाराष्ट्राचं पानिपत झालं, तुम्हाला मान्य करावं लागेल. पण तुम्ही मान्य का करत नाही हेच आश्चर्य आहे. बर